नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आज आपण या ठिकाणी पुन्हा बघणार आहोत पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 25। प्रश्न क्रमांक पहिला बघा, खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चैत्राम पवार। प्रश्न दुसरा, कावीळ या रोगावर कोणते औषध वापरतात? ऑप्शन क्रमांक 2 गॅमा ग्लोबुलिन। प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या शहरास भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी गणले जाते? ऑप्शन क्रमांक 1 बंगळुरू। प्रश्न क्रमांक चौथा बघा, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 2 ऑक्टोबर। प्रश्न क्रमांक 5वा, जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणून गणला गेलेला झुलता मनोरा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? ऑप्शन क्रमांक 1 पिसा इटली। प्रश्न क्रमांक 6वा, कोणत्या राज्यात इस्रोच्या नवीन प्रक्षेपण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 4 तमिळनाडू। प्रश्न क्रमांक 7वा, सत्यमेव जयते हे घोषवाक्य सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केले? तर ऑप्शन क्रमांक 3 पंडित मदन मोहन मालवीय। प्रश्न क्रमांक 8वा बघा, मोगादिशू ही कोणत्या देशाची राजधानी आहे? ऑप्शन क्रमांक 2 सोमालिया। प्रश्न क्रमांक 9वा, लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता डॅश डॅश हे सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे असे म्हणणे संयुक्तिक ठरेल? तर ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश। प्रश्न क्रमांक 10वा, कोणत्या ठिकाणच्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेमध्ये देशातील पहिले AI केंद्र स्थापन करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 4 नागपूर। प्रश्न क्रमांक 11वा, आधुनिक भारताचे जनक प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 राजा राममोहन रॉय। प्रश्न क्रमांक 12वा, नाटो संघटनेचा स्वीडन हा देश कितवा सदस्य बनला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 32। प्रश्न क्रमांक 13वा, कोणत्या जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या रांगांना तोरणमाळचे पठार म्हणून ओळखतात? ऑप्शन क्रमांक 4 नंदुरबार। प्रश्न क्रमांक 14वा, कार्बोनिल क्लोराईड या वायूस कोणत्या नावाने संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 1 ऑक्सिजन। प्रश्न क्रमांक 15वा, कोणत्या ठिकाणी जगातील पहिली वैदिक घड्याळ भारतात बसवण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 उज्जैन। भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 मुंबई। प्रश्न क्रमांक 17वा, अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला डॅश डॅश येथे आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 सातारा। प्रश्न क्रमांक 18वा, स्वयं प्लस पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने लॉन्च केले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 शिक्षण मंत्रालय। प्रश्न क्रमांक 19, हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली? ऑप्शन क्रमांक 3 सिंधू। शेवटचे काही प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय कमेंट करून लगेच सांगा। तारापूर पॉवर प्लांटमध्ये कोणत्या प्रकारचे वीज तयार होते? ऑप्शन क्रमांक 4 अणुऊर्जा। प्रश्न क्रमांक 25, भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 4 वेमेश चंद्र बॅनर्जी।